श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, मी एक काल व्हिडिओ शेअर केला होता आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जी तारक मंत्राची सेवा करायची आहे त्याबद्दल. भरपूर जणांचे मेसेज आलेले आहेत, भरपूर जणांचे प्रश्न आहेत, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवते आहे. एक प्रश्न होता की जर आम्हाला 21 मार्चपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे ते 10 एप्रिलपर्यंत, त्या दरम्यान जर मासिक धर्म आला तर मग काय करायचं. तर अशा वेळी आपण काय करायचं की मासिक धर्माचे जे दिवस आहेत ते 5 असतील किंवा तुमचे 6 दिवस असतील तर ते दिवस वगळता त्या दिवसांमध्ये सेवा करायची नाही. ते दिवस आपल्याला पुढे सेवा करायची आहे. म्हणजे महाराजांचा जो प्रकट दिन आहे 10 एप्रिलच्या नंतरचे जे दिवस आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या राहिलेल्या दिवसाची सेवा करू शकता पुढे. परंतु ती सेवा आपल्याला अपूर्ण ठेवायची नाही, आपल्याला 21 दिवस पूर्ण सेवा करायची आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की महाराजांचा फोटो नसेल तर चालेल का सेवा करताना. मित्रांनो, आपण संकल्पयुक्त सेवा करतो आहोत. महाराजांची आपण पूजा करणार, फुलं अर्पण करणार, दिवा लावणार, अगरबत्ती लावणार, प्रसाद ठेवणार. मग आपल्याकडे फोटो असणं गरजेचंच आहे. शेवटी आपण किती मनोभावे करतो हे महत्त्वाचं, परंतु जर फोटो असेल तर खरंच खूप छान होईल. आणि आता तिसरा प्रश्न असा होता की ज्याने संकल्प केला आहे ती व्यक्ती सोडून जर घरातल्या इतरांनी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का. खरं तर सर्वांनीच नॉनव्हेज नाही खाल्लं ह्या 21 दिवसामध्ये तर खूप चांगलं होईल. परंतु जर जमत नसेल तर ज्यांनी संकल्प केला आहे ती व्यक्ती सोडून बाकीचे खाल्ले तर चालतील. आणखीन एक प्रश्न असा होता की महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला महाराजांची पूजा कशी करायची आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, गणपतीची पूजा करायची आहे. आपल्याकडे महाराजांची जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर आपण फक्त दुधाने सुद्धा अभिषेक घालू शकतो. दूधही नसेल तर आपण पाण्याने पण अभिषेक घालू शकतो. आपल्याकडे जर उटणं असेल तर आपण महाराजांना उटणं लावून अंघोळ घालू शकतो. छान सुवासिक फुलांचा हार बनवायचा आहे, महाराजांना घालायचा आहे. आणि आपल्याकडे जर हिना अत्तर असेल, महाराजांना ते प्रचंड आवडतं हिना अत्तर, आपण फुलांनी किंवा कापसानी आपण ते अत्तर महाराजांना लावायचं आहे. आपल्याकडे जर टोप असेल, गळ्यातला हार असेल तर आपण ते पण घालू शकतो. आपण जेवढं करू तेवढं कमी आहे आणि आपण जेवढं मनापासून करू ते खूप महत्त्वाचं आहे. आपण किती करतो यापेक्षा आपण किती मनातून करतो हे खूप गरजेचं आहे. महाराजांना नैवेद्य ठेवायचं आहे. महाराजांना तुम्ही बेसनाचा लाडू ठेवू शकता, पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकता, घेवड्याची भाजी महाराजांना आवडते, घेवड्याची भाजी तुम्ही ठेवू शकता, फळं ठेवू शकता, प्रसाद म्हणून तुम्ही खडी साखरसुद्धा ठेवू शकता. असं काही नाही की हेच केलं पाहिजे. तुम्ही जेवढं मनातून कराल ते महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे. आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे, सकाळची पण आणि संध्याकाळची पण. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, अभिषेक करताना, महाराजांचा अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जर ते येत नसेल, आपल्याला पाठ नसेल तर आपण फोनमध्ये लावू शकतो किंवा पुस्तक असेल तर आपण ते वाचून पण म्हणू शकतो. आणि जर तेही शक्य नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपण महाराजांना अभिषेक करू शकतो. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची आपल्याला सेवा करायची आहे. अतिशय मनापासून आपल्याला करायचं आहे. आणि त्या दिवशी सर्वात महत्त्वाचं, आपल्याला जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करायचं आहे, जप करायचं आहे, महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला ध्यान जप करायचं आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मात्र कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.